पण आदर्शच्या संदर्भात मागच्या 1.25 वर्षापासून आपण लढत आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम हे झालेला आहे की आता लोकांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। ते 10,000 का होईना 25,000 का होईना, पण महाराष्ट्रामध्ये असं पहिली पतसंस्था आहे की ज्याच्यामध्ये ठेवीदारांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि हे फक्त या कारणाने की आम्ही सगळे खातेदार जे आहेत ते सर्व एकमताने खूप ताकदीने आम्ही लढत आलेलो आहोत आणि ज्या ज्या स्तरावर आम्हाला लढायचं होतं ते आम्ही केलेले आहे। अनेक केसेस आमच्यावर रजिस्टर झालेले आहेत आणि आता जेव्हा हे पैसा वाटण्याची सुरुवात झालेली आहे, आपल्याला माहित आहे की हे सगळे त्यांचे चेअरमॅन डायरेक्टर जे आहेत ते बाहेर जाणार, त्यांना जे पैसे मिळायची सुरुवात झालेली आहे आणि ते सगळे डायरेक्टर चेअरमॅन जे आहे ते जेलमध्ये होते। आता हायकोर्टामध्ये त्यांची हिअरिंग सुरू आहे आणि अनेक असे जे डायरेक्टर्स आहेत ते बेलवर बाहेर येत आहेत। त्यांचे जे प्रमुख जे आहे ते मानकापे असू द्या किंवा अडाणी असू द्या आणि जे मेन जे होते ते आता जेलमध्ये आहे, तर आम्ही ते कधीही सुटतील आम्हाला माहित नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर जेव्हा येत आहे, आमच्या हातात काही डॉक्युमेंट्स लागलेले आहेत आणि त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे हे सगळे प्रॉपर्टीज जे आहे ते MPID खाली पोलिसांनी हस्तगत केली होती। ते सगळे डॉक्युमेंट ते प्रॉपर्टी जे डायरेक्टर्सची होती आणि जे चेअरमॅनची होती मानकापे, त्यांच्या परिवारातले सगळे लोकांची होती, हे सगळं पोलिसांनी हस्तगत केली होती। आणि जेव्हा हे FIR रजिस्टर झाला होता 2023 मध्ये, तर त्यावेळी आम्ही सर्वप्रथम पोलिसांना काय सांगितलं होतं की साहेब आपली तुरंत तुम्ही सगळं रजिस्ट्री ऑफिसला, सगळं मंडल अधिकाऱ्यांना, सगळं तलाठ्यांना एक पत्र पाठवा की आदर्श असू द्या किंवा यशस्विनी असू द्या, हे सगळं त्यांचे डायरेक्टर चेअरमॅन जे आहे त्यांची जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही, कोणत्याही प्रकारे ते विकता कामा नये किंवा फेरफार करू नये, हे पत्र त्यांनी पाठवले होते। त्याची प्रत पण आम्हाला आमच्याकडे आहे। आता एक प्रकरण असं आहे की जटवाडामध्ये एक जमीन होती, कुणाच्या नावावर, तर ते काय नाव आहे त्याचं, पवन देवीदास अधाने। आता पवन देवीदास अधानेची आई आणि त्याचे वडील हे आदर्श मध्ये जे प्रमुख लुटणारे जे लोक आहे त्यांचा समावेश आहे आणि ते जेलमध्ये आहे, हर्सूल जेलमध्ये आहे। त्यांचा मुलगा आहे तो पवन अधाने, डायरेक्टर कोणत्या कंपनीमध्ये आहे, यशस्विनी मध्ये आहे। तो यशस्विनीचा डायरेक्टर आहे आणि त्याच्याही बाबतीत पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की याची ही प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारे विकण्यात येऊ नये किंवा त्याचा फेरफार करू नये। तर राहतपट्टी तांडा जटवाडामध्ये याची एक जागा होती, ते जागा त्यांनी विकली। पोलिसांचं पत्र असूनही सुद्धा मग आम्ही विचारण्यासाठी गेलो की कोणत्या आधारावर हे करण्यात आले। मग इकडचे जे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी त्याचा फेरफार केला आणि त्याचा फेरफार करून त्यांनी हे सांगितलं की लोकांना पैसे पाहिजे असेल ठेवीदारांना, त्यांनी कोर्टात जावं, हे माझा अधिकार आहे, माझा अधिकार वापरून त्यांनी हे लिखित मध्ये दिलं की याचा फेरफार करून टाकला आणि ते प्रॉपर्टी। आता आश्चर्य आपल्याला हे वाटणार आहे की जे प्रॉपर्टी घेणारे लोक आहेत राहतपट्टी तांडाचे, हे प्रॉपर्टीच्या संदर्भात सुरेश थोरात, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सिडको N7 छत्रपती संभाजीनगर यांनी पत्र लिहिलं होतं
की याच्यामध्ये कोणत्याही फेरफार करू नये, याचा डीलिंग करायचं नाही. तर हे घेणारे जे लोक आहेत 6 लोक आहेत. ज्ञानेश्वर, पांडुरंग मते, पवन देवी, मनोज मधुकर पोद्दार, दिनकर साडोबा, भीमसनकर, मयूर काकासाहेब पंडित, राजेश सुरेश विखनकर. आता हे जे मयूर काकासाहेब पंडित आहे हे एका पोलीसवाल्याचा मुलगा आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. त्यांनी हे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. म्हणजे 6 वर्षापासून ते पोलीसवाल्याला माहित नाही आहे का की आदर्श आणि यशस्विनी मध्ये हे फरार घोषित करण्यात आलेला आहे म्हणून. ज्यांनी हे विकले पवन अधाने हे ऍब्स्कॉन्डिंग आहे. आणि तहसीलदार साहेबांनी हे जे दिलेले आहे आम्हाला की त्याची रितसर हिअरिंग घेण्यात आली होती. म्हणजे 2023 पासून ते 2024 पर्यंत त्यांनी रितसर हिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंग मध्ये हे माणूस पण उपस्थित होतो. जे पोलीस म्हणते की ऍब्स्कॉन्डिंग आहे, ते फरार झालेला आहे. आता ते कुठे? तहसीलदार साहेबांचं ऑफिस इथे, मुंडलोड साहेब नाव आहे त्यांचं, रमेश मुंडलोड तहसीलदार. हे तहसीलदार साहेब रितसर हिअरिंग घेतली आणि पोलीस म्हणतो की हे आरोपी जे आहे ते फरार आहे. आणि जेव्हा हिअरिंग घेतली तर पोलिसांनाही पत्र पाठवण्यात आला होता की बाबा या हिअरिंग मध्ये तुम्ही पण या. पोलीस तिथे असून सुद्धा हे प्रॉपर्टीचा फेर करण्यात आला. आता तहसीलदार साहेबांनी